मॉर्निंग फ्रेंड्स, एज्युकल्चर स्कूल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी कौस्तुभ पाटील. आपली NMMS ची परीक्षेची तयारी सुरू आहे हे आम्हाला माहितच आहे. त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण 2022 च्या सॅट मधील हिस्ट्री या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. तरी आपला वेळ न दवडता आपण सुरू करूया. इसवी सन 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले? हु बिकेम द नवाब ऑफ बेंगॉल इन 1756? सुरुवातीला प्रश्न बघणार आहोत, प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडीफार प्रश्नाबद्दलची माहिती घेणार आहोत. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे सिराजुद्दौला. सिराजुद्दौला यांची बंगालच्या नवाबपदी निवड झाली होती 1756 या वर्षी. त्यानंतर सिराजुद्दौला यांच्याकडून मीर जाफर यांना करण्यात आलं होतं आणि मीर जाफर यांच्या नंतर मीर कासिम यांना नवाब करण्यात आलं होतं. शुजाउद्दौला जे आहेत ते अयोध्येचे नवाब होते. अयोध्येचे नवाब होते. इतकी माहिती तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. आपण पुढे जाऊया. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले? Who went on fast unto death to open the doors of Vitthal temple at Pandharpur for Dalits? या प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी, ज्यांचं आपण चित्र इथं बघतो. चित्रावर तुम्हाला प्रश्न येतात म्हणून आपण चित्राचं सोबत आपल्या सोबत घेतलेली आहे. तर पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी, ज्यांना तुम्ही ओळखता, ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलं होतं तुरुंगात, ते साने गुरुजी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रोफेसर NG रंगा, ज्यांचं आपण चित्र इथं परत एकदा दिलेलं आहे. प्रोफेसर NG रंगा हे यांनी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली होती 1936 मध्ये. तर आपण त्यांच्याबद्दल पण माहिती इथं लिहून घेणार आहोत. 1936 अखिल भारतीय किसान सभा. आणि बाबा रामचंद्र जे आहेत त्यांनी किसान सभेची स्थापना केली होती. फक्त किसान सभा म्हणलं तर बाबा रामचंद्र आणि अखिल भारतीय किसान सभा म्हणलं तर प्रोफेसर NG रंगा. इतकी माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तरी आपण पुढे जाऊया. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट. तुम्हाला चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं. एकच चुकीचं स्टेटमेंट असणार आहे, बाकीचे 3 स्टेटमेंट बरोबर असणार आहे. चाफेकर ब्रदर्स किल्ड रँड. रँड नावाचा एक अधिकारी होता, त्याला चाफेकर बंधू, 3 चाफेकर बंधू जे होते पुण्यातील, त्यांनी रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला होता, खून केला होता. वांची अय्यर अ रेव्होल्युशनरी किल्ड अ ब्रिटिश ऑफिसर नेम्ड ऍश. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. वांची नावाचे साऊथचे एक क्रांतिकारक होते, त्यांनी ऍश या अधिकाऱ्याचा वध केला होता. प्रफुल्ल चाकी शॉट डेड किंग्सफोर्ड. प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर गोळी घातली. तर हे विधान चुकीचं आहे. गोळी नव्हती घातली तर बॉम्ब हल्ला केला होता त्यांनी. बॉम्ब हल्ला केला होता आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये किंग्सफोर्ड हे बचावले आणि 2 स्त्रियांचा मृत्यू झाला. याबद्दल प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःला नंतर गोळी मारून घेतली, कारण की त्यांना इंग्रजांच्या हाती सापडायचं नव्हतं. आणि शेवटचा पर्याय, रासबिहारी बोस यांनी व्हायसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकले. हेही स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं विचारलंय, तर चुकीचं आपलं जे आहे 3 नंबरचं आन्सर आपलं चुकीचं आहे. तरी आपण पुढे जाऊया. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. वी विल अपोज द सेपरेशन ऑफ मुंबई फ्रॉम महाराष्ट्र अप टू आवर लास्ट ब्रेथ. हे वाक्य शंकरराव देव यांनी उच्चारलं होतं, जे महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्ष होते. शंकरराव देव, महाराष्ट्र एकीकरण परिषद अध्यक्ष होते. अध्यक्ष. इस्मत चुगताई यांनी सुलताना जोहरी या त्यांच्या सहकारी होत्या. त्यांचा या स्टेटमेंटमध्ये भाग नाहीये. आणि PK अत्रेंबद्दल आपण फोटो बघणार आहोत. हा प्रल्हाद केशव अत्रे उर्फ PK अत्रे, आचार्य अत्रे असंही त्यांना ओळखतात. हा त्यांचा फोटो बघून घ्या, कारण की प्रश्नामध्ये तुमच्या फोटोवरती पण प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी आचार्य PK अत्रेंचा हा फोटो आहे. आपण पुढे जाऊया. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाले?
अंडर हुज लिडरशिप डिड द भिल्ल रिवोल्ट? खानदेश भिल्ल 1857. याचं उत्तर सगळ्यात पहिले आपण बघूया. याचं उत्तर आहे कजार सिंह. कजार सिंह यांनी खानदेशात भिल्लांचं नेतृत्व करून उठाव केला 1857 मध्ये. उमाजी नाईक जे आहेत त्यांनी 1857 साली रामोशी युवकांना सोबत घेऊन उठाव केला. रामोशी उठाव हा उमाजी नाईक यांनी केला. बाबासाहेब भावे जे होते ते नरगुंदचे होते, नरगुंद या ठिकाणचे होते. आणि भागोजी नाईक जे होते ते अहमदनगरचे होते. इतकी माहिती आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याचं उत्तर आहे कजार सिंह. हे उमाजी नाईक ज्यांनी रामोशांचा उठाव केला. रामोशांचा उठाव 1857 साली इंग्रजांविरुद्ध केला. ते हे उमाजी नाईक. यांचा चेहरा, यांचा फोटो लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेत यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे, आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन विथ रिप्रेझेंट द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा कालानुक्रमे. जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ पहा. त्यात पण असा प्रश्न आला होता 2023 मध्ये आणि 2022 मध्ये पण आलेला आहे. सती प्रोहिबिशन ऍक्ट, अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला चारही घटनांचं वर्षावळी पाठ असणे गरजेचं आहे. त्यामुळे वर्षावळींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सती प्रोहिबिशन ऍक्ट 1829 चा आहे. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 चा आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चा आहे. तर विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 चा आहे. या घटनांवरून तुमच्या लक्षात येईल की रेग्युलेटिंग ऍक्ट सगळ्यात सुरुवातीला येणार, त्यामुळे बी अगोदर येणार, मग सी येणार, मग ए आणि डी. BACD हे आपलं करेक्ट उत्तर आहे. BACD हे करेक्ट उत्तर आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा कालानुक्रमे लावताना नेहमी लक्षात ठेवा आपल्याला चारही घटनांचं वर्षानुक्रम समोर पेपरमध्ये लिहायचं आहे आणि मग त्यांचा क्रम असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचा आहे. पुढे जाऊया आपण. बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी निगडीत आहे याचे अचूक संदर्भ लिहा. विच ऑफ द हिस्टॉरिकल इव्हेंट विच इज रिलेटेड टू द पर्सन सोशल रिफॉर्मर. तर हे सोशल रिफॉर्मर पहिले तुमच्या पुस्तकातीलच आहेत, त्यांना तुम्ही ओळखणं क्रमप्राप्त आहे. तर हे आहेत लोकहितवादी. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख यांनी काय कार्य केलं? शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार यांनी केला. शतपत्र हे प्रभाकर या न्यूजपेपर मधून ते लिहायचे. 108 पत्र त्यांनी लिहिली आणि त्या 108 पत्रामध्ये स्त्री पुरुषांच्या समानतेचा त्यांनी पुरस्कार केला. आपण या 3, 1, 2 आणि 4 चं ऑप्शनचं अनालिसिस पुढच्या स्लाइड मध्ये करूया. हा, हे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, राजाराम मोहन रॉय आणि महात्मा ज्योतिराव फुले. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा स्थापन केली 1848 मध्ये. हा डेटा तुम्हाला पाठच करायचा आहे. हे व्हिडिओ तुम्हाला ध्यानपूर्वक परत परत बघायचे आहेत जेणेकरून तुम्हाला हा डेटा पाठ होईल. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज 1828 ला स्थापन केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज 1873 ला स्थापन केली. तर तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर, राजाराम मोहन रॉय आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटोज आणि त्यांची माहिती लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. तरी आपण पुढे जाऊया. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटिश सरकारने फाशी दिलेले क्रांतिकारकांची नावे, त्यामध्ये चुकीचे नाव ओळखा. द रॉंग नेम फ्रॉम रिलेटिंग टू सोलापूर सत्याग्रह. तर सोलापूर सत्याग्रह म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2023 चे जे क्वेश्चन आन्सर्स आपण बघितले प्रिव्हियस इयर, त्यात आपण सोलापूर सत्याग्रहामधले चारही शहीद झालेल्या क्रांतिकारकांचे फोटो आणि नावं बघितली होती.
त्यावरून तुम्हाला हा प्रश्न सुटू शकतो. तर मल्लप्पा धनशेट्टी होते, कुर्बान हुसेन होते, श्रीकृष्ण सारडा होते, पण शंकर शिवदरे जे होते यांना फाशी झाली नव्हती, यांचा फायरिंग मध्ये मृत्यू झाला होता. जे ब्रिटिशांनी फायरिंग केलं होतं त्या फायरिंग मध्ये शंकर शिवदरे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शंकर शिवदरे यांचे हँड टू डेथ होत नाही, तर फायरिंग मध्ये मृत्यू होतो. त्यामुळे शंकर शिवदरे आपलं उत्तर आहे. आपण पुढे जाऊया. त्रिमंत्री योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? Which among the following was not included in the cabinet mission? कॅबिनेट मिशन जसं तुम्हाला माहितच असेल 3 मंत्र्यांचं बनवलं होतं. त्यामध्ये पहिले होते सर पॅथिक लॉरेन्स, दुसरे होते सर स्टॅफोर्ड क्रिप्स, तिसरे होते A.V. अलेक्झांडर, आणि जे नव्हते, जे त्रिमंत्री योजनेमध्ये नव्हते किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये नव्हते, ते होते लॉर्ड माउंटबेटन. ते माउंटबेटन प्लॅन मध्ये होते. त्यामुळे ते आपलं उत्तर आहे. माउंटबेटन प्लॅन मध्ये होते, कॅबिनेट मिशन मध्ये त्यांचा समावेश नव्हता. आपलं उत्तर 4 नंबर आहे. आपण पुढे जाऊ. आपण पुढचा प्रश्न बघूया आता. महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहांचा योग्य क्रम लावा. करेक्ट ऑप्शन विच शो द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ सत्याग्रह लेड बाय महात्मा गांधी. जेव्हा महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेवरून त्यांचं कार्य संपून भारतात 1915 मध्ये आले, तेव्हा सर्वात सुरुवातीला त्यांनी चंपारणचा सत्याग्रह केला 1917 मध्ये. त्यानंतर त्यांनी खेडाचा सत्याग्रह केला 1918 मध्ये. नॉन कॉपरेशन मुवमेंट त्यांनी केली 1920 मध्ये, 1920 मध्ये. आणि दांडी यात्रा त्यांनी केली 1930 मध्ये. दांडी यात्रा केली 19. तर हे वर्षावळी तुम्हाला पाठ असणं खूपच महत्वाचं आहे. तुम्ही एका पेपरवर ते लिहून काढू शकता, आपले व्हिडिओ परत परत पाहू शकता आणि ते तुम्ही वर्षावळी पाठ करू शकता. तर यामुळे आपला आन्सर कसा असणार आहे? डी सुरुवातीला, मग ए बी सी, DABC. तर हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. वर्षावळी पाठ करायला कंटाळा करू नका. वर्षावळी आपल्याला अत्यंत महत्वाचे 2 प्रश्न तरी नक्की येणार आहेत. पुढे जाऊया आपण. आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन ऍज पर क्रोनॉलॉजी ऑफ हा या पेपर मधला हा 3रा वर्षावळीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या वर्षावळी पाठ करायचं किती महत्व आलंय. कालानुक्रमे पुन्हा पॅक्ट झालेला 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे या ठिकाणी पुन्हा करार हा झाला होता. पेशावरचा सत्याग्रह झालेला 1930 रोजी. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेलं 1931 ला आणि क्रिप्स प्लॅन आलेला 1942 ला. तर यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 1931 ची घटना, 30 ची घटना सगळ्यात आधी. BCAD, BCAD हे आपलं उत्तर आहे. परत एकदा सांगतो, परत एकदा आठवण करून देतो. आपल्या व्हिडिओ मध्ये पूर्वीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहत जावा. पुढे येणारे पण व्हिडिओ आपले महत्वाचे ठरणार आहेत. त्यावरून तुम्ही वर्षावळी एका पेपरवर नोट डाऊन करत राहा. पुढे जाऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधीजींना अभिप्रेत अशा सत्याग्रहाचे खालील पैकी कोणते उद्दिष्ट नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सत्याग्रह टेक्निक? पहिलं, सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे हे बरोबर आहे. सत्याग्रहाचा हा अर्थ बरोबर आहे. अनजस्ट पर्सन मेड अवेअर ऑफ ट्रूथ अँड जस्टिस, अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मत परिवर्तन करणे हे पण बरोबर आहे. मत परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन इन व्ह्यूज ऑफ द पर्सन डुईंग अनजस्ट, अन्याय करणाऱ्याचं मत परिवर्तन करणे. अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे, अहिंसा हे खूप महत्वाचं आहे, हे पण करेक्ट आहे. हिंसा व असत्याचा वापर न्याय मिळवणे हे आपलं उत्तर आहे. हे सत्याग्रहाच्या ह्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये बसत नाही. आपल्याला त्यांनी काय विचारलंय? सत्याग्रहाच्या टेक्निक मध्ये काय बसत नाही? तर टू गेट जस्टिस थ्रू व्हायलन्स अँड अनट्रूथ मीन्स हे दोन्ही सत्याग्रहाच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय? 4 नंबरचं उत्तर आहे. आपण पुढे जाऊया. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर म्हणजे वधानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील कोणते किल्ले जिंकून घेतले? खालील दिलेले आहेत. त्यामध्ये चुकीचा पर्याय निवडा. आफ्टर द annihilation ऑफ अफजल खान, शिवाजी महाराज कॅप्चर द आदिलशाही फोर्ट्स. आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. मग हा बुदरगड जो किल्ला आहे, हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला नव्हता आदिलशाहकडून अफजल खानाच्या पारिपत्यानंतर. पण तो वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा म्हणजेच तुमचा विशाळगड, खेळणा म्हणजेच विशाळगड,
हा पण प्रश्न येऊन गेलाय प्रिव्हियस पेपर मधून. खेळणा म्हणजेच विशाळगड हे आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले होते, परंतु भुदरगड हा किल्ला जिंकून घेतला नव्हता. पुढे जाऊया आपण. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले? हु इंट्रोड्यूस स्ट्रॅटेजी ऑफ वॉर कॉल्ड सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम? याचं करेक्ट उत्तर आहे महाराणी ताराबाई. महाराणी ताराराणी म्हणू शकतो आपण. महाराणी ताराबाईंबद्दल आपण इथं माहिती घेतली तर त्यांनी ग्युरिला टेक्निक म्हणजे गनिमी कावाची एक नवीन टेक्निक शोधून काढली. गनिमी कावाची नवीन टेक्निक कशी होती? जेव्हा औरंगजेब इन हिज आर्मी, औरंगजेब used his army to put a siege on the forts. औरंगजेब जेव्हा भारताचा बादशाह होता, तो काय करायचा? मराठ्यांचे किल्ले काबीज करायचा आणि त्यांना त्यांच्यावर वेढा घालायचा. तर महाराणी ताराबाई काय करायच्या? महाराणी ताराबाईंनी आपल्या मावळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा जोपर्यंत लढवू शकता किल्ला तोपर्यंत तुम्ही लढवत राहा, आणि एकदा का पावसाळा आला की औरंगजेबकडे किल्ला स्वाधीन करत जावा, आणि मग जेव्हा औरंगजेब पूर्ण किल्ल्यावरती परत एकदा सामान सुमान पूर्ण आणून ठेवेल, पूर्ण किल्ल्याचं भरभक्कम तयारी करेल, तेव्हा परत एकदा मराठी काय करायचे? औरंगजेबवर अटॅक करायचे आणि परत एकदा किल्ला वापस मिळवायचे. म्हणजे एक प्रकारे हा गनिमी काव्याचं तंत्र ताराराणींनी नवीन शोधून काढलं होतं, त्यामुळे ते मुघलांना कधीही आपले किल्ले नेहमीसाठी परमनंटली दिले नव्हते. तर या टेक्निकला काय म्हणतात? सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम. अशा प्रकारची टेक्निक महाराणी ताराबाईंनी शोधून काढली होती. पुढे जाऊया आपण. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेले शतपत्री यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले? आयडेंटिफाय द नेम ऑफ द वीकली मॅगझिन. वीकली मॅगझिन थ्रू विच गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. ऍडव्होकेटेड सोशल अँड कल्चरल सब्जेक्ट थ्रू शतपत्रे. तर हे जर बरोबर उत्तर आहे प्रभाकर. प्रभाकर या वीकली मॅगझिन मधून शतपत्रे नावाचे पत्र लिहायचे गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. त्यामध्ये ते समाज प्रबोधन करायचे. इथं निबंधमाला एक ऑप्शन आलेला आहे. निबंधमाला हे विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर ही माहिती पण तुम्हाला लिहून ठेवायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. ज्ञानोदय हे न्यूजपेपर आणि जनता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं न्यूजपेपर होतं. तरी आज आपण 2022च्या हिस्ट्री या सॅट मधल्या घटकाचा आपण अभ्यास केला. जास्त माहितीसाठी तुम्ही लिंक मध्ये दिलेल्या वेबसाईटवर आणि ऍप वरती जाऊन आपले एक्स्ट्राचे व्हिडिओ आणि मटेरियल बघू शकता. आणि आपण पुढच्या ह्याच्यात भेटूया ज्यात आपण 2021 चे हिस्ट्रीचे प्रश्न बघणार आहोत. तोही व्हिडिओ जरूर बघा आणि मागे झालेला 2023चा व्हिडिओ तोही जरूर बघा. धन्यवाद.